या दोन टीम मध्ये मॅच आता सध्याच्या घडीला दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच असेल. कारण या दोन संघांना आता कोणत्याही परिस्थितीमध्ये ही मॅच जिंकावीच लागेल. अत्यंत अटीतटीचा सामना आहे. एमपीएससी द किंग मेकर यांनी टॉस जिंकलेला आहे व फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. बॉलिंग घेऊन येत आहेत सुमित शिंदे. नाही, डेडिकेट डेडिकेट करता येते. नाही, डेडिकेट करू शकतायत ते. जे की त्यांच्याकडून म्हणजे तुषार सरांनी ती ट्रॉफी डेडिकेट केली आहे. दादासाहेब पुगळे आणि तुषार सर दोघे पण इथे थांबा. आम्ही तुषार सरांच्या हातात देऊ. तुषार सर दादासाहेब पुगळेंना डेडिकेट करतील. हो, अगदी बरोबर आहे. तो मुकाबले को सामन्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. सनरायझर्स आपला 12वा खेळाडू या लगेच. हे 1:02 झाली आहेत. ही मॅच अजून एक मॅच असेल. निलेश सर, आपल्याला विनंती करेन आपल्या शुभहस्ती ती मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आपण प्रदान करावीत. तुषार सर डेडिकेट करणार आहेत ती ट्रॉफी. फायटर ऑफ द मॅच ही ट्रॉफी सुद्धा आहे, ती सुद्धा घेण्यासाठी यावी. चालू सामन्याचा सामनावीर पुरस्कार जो मिळाला होता तुषार कांबळे सरांना आणि त्यांनी तो दादासाहेब पुगळे यांना डेडिकेट केलाय. वेल प्लेड तुषार सर, वेल प्लेड दादासाहेब पुगळे. अतिशय सुरेख खेळ तुमच्या माध्यमातून. आणि सर, आपण एक प्रश्न विचारला होता एमपीएससी म्हणजे काय. अर्थातच तुम्हाला माहिती असेलच, पण सांगतो हे जे प्रतिस्पर्धी संघात खेळतायत ते सगळे राज्य विक्रीकर अधिकारी म्हणजे क्लास 2 ऑफिसर आहेत आणि त्यांची ज्यांनी परीक्षा घेऊन त्यांना अधिकारी बनवले ते एमपीएससी आहेत. क्या बात आहे. म्हणजे त्याच्यामुळे एका बाजूला विद्यार्थी आहेत आणि एका बाजूला परीक्षक आहेत सर. क्या बात आहे. इथे मात्र नाही, ह्यांनी जे सांगितलं दिवेकर साहेबांनी त्याच्यापेक्षा आणखी आतली गोष्ट तुम्हाला सांगतो. हा जो आहे सनरायझर्स आणि एमपीएससी याच्यातला सामना नसून सनरायझर्सचे जे कॅप्टन आहेत जे संदीप देशमुख ते जीएसटी मध्ये आहेत आणि त्यांच्या विरोधात जे एमपीएससी मध्ये आहेत तर संदीप देशमुख यांच्या मिसेस त्या एमपीएससी मध्ये अधिकारी आहेत. म्हणजे हा पती पत्नी यांच्यामधील देखील हा सामना आहे. काय करताय सर, भांडणं लावताय की घरी ते ऐकत असतील किंवा इथे असतील तर एकतर हे हे जे नातं आहे पती पत्नीचं हे फार नाजूक परिस्थितीमध्ये हाताळावं लागतं. खूप नाजूक नातं असतंय. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी हे अनुभवलंय त्यांना माहिती आहे. एक सिंगल धावाली. चला, हसी मजाक हवा असतो कारण क्रिकेट हा थोडासा भावनिक खेळ असतो. कधी कधी फाईट टू फाईट मॅच होत असते त्यावेळेस क्रिकेट फक्त बॉल आणि बॅटनीच नाही खेळला जाईल तर मनाबरोबर सुद्धा खेळतो, भावनेबरोबर सुद्धा खेळतो. मी कित्येक वेळा क्रिकेटमध्ये रडताना पाहिलेत प्लेयरना, कित्येक गोलंदाजांना बाहेर येऊन रडताना पाहिलेत. असा खेळ हा आहे हा भावनिक. त्यामुळे थोडीशी हसी मजाक मॅचमध्ये असणं गरजेचं आहे. वाव, क्लास स्ट्रोक. बॅट्समनने स्वतःचा क्लास दाखवलाय, जागा बनवली आणि सोपा फटका होता. कारण गोलंदाजांनी जर पाहिलं ना आपण तर शॉर्ट बॉल टाकलेला आणि गती नव्हती बॉलला, त्यामुळे वेळ मिळाला बॅट्समनला फ्लिक करायला चौकार. मागच्या वर्षीची आठवण करून देणारा फटका आहे सर. या चेंडू नंतर सांगतो. पुन्हा एकदा त्याच दिशेने पॉइंटच्या दिशेने खेळलेला सुरेख चेंडू सर. याच फलंदाजाने मागच्या वर्षी या मैदानात शतक झळकवलं होतं याच सामन्यांमध्ये सर. त्याच्यामुळे त्या आठवणींना उजाळा देणारा फटका होता सर. हो, जबरदस्त. यावेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न. ओह, काय जबरदस्त झेल पकडला जातोय. आनंदाचा बांध फुटला खेळाडूच्या आणि इथे पहा जल्लोष मैदानामध्ये. अतिशय महत्वाची विकेट एमपीसी साठी. पाटील सर, सुनील पाटील यांची अतिशय महत्वाची विकेट सनरायझर साठी. झेल घेतलेला आहे नीलकंठ मेथे यांनी. बोला. अतिशय महत्वाची विकेट नीलकंठ मेथे, ज्यांना मागच्या सामन्यामध्ये बऱ्याच डावललं गेलं होतं परंतु त्यांनी अतिशय प्रॅक्टिस करून या सामन्यामध्ये आपल्या एमपीसी किंगमेकर मध्ये आपली जागा बळकवली आणि आज अतिशय अटीतटीच्या सामन्यामध्ये त्यांनी अतिशय महत्वाची विकेट घेऊन
आपल्या संघाला अतिशय मस्त. अजून एक महत्वाची गोष्ट दिवेकर सर, मी कालपासून तुमच्याबरोबर समालोचन करतोय. मी पहिल्या दिवशी म्हटलेलं की तुम्हाला जर कोणी बाहेर म्हणजे जे तुम्हाला ओळखत नाही आहेत ते क्रिकेट आता बघत असतील म्हणजे रेग्युलर फॉर्मॅटमधले टेनिस क्रिकेटमधले, तर तुमचा आवाज हुबेहूब जयेश भोसलेंच्या आवाजासारखा आहे. महाराष्ट्रातले दर्जेदार समालोचक आहेत आणि अतिशय दर्जेदार समालोचन आहे तुमचं. परंतु तुम्ही व्यवसायाने आता महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आहात. नाहीतर मी खरोखर कधी मॅच असली तर तुम्हाला ऑफर केली असती चांगल्या मॅचसाठी. धन्यवाद सर. सर आपण पाहिलं ज्या खेळाडूचा विकेट आता मिळाला तो याच्यासाठी महत्वाचा होता की मागच्या 2 वर्षाला मॅन ऑफ दी सिरीज जो मानकरी होता तो खेळाडू होता आणि त्याचा झेल टिपला आणि त्याचा तो जल्लोष होता सर. क्या बात आहे. सर्वोत्कृष्ट बॅट्समन, टोटल बेस्ट प्लेयर, बेस्ट ऑलराऊंडर प्लेयर ऑफ टोटल टुर्नामेंट्स म्हणून मागच्या वर्षीचा हा अवॉर्ड त्या खेळाडूला गेलेला सुनील पाटील असं खेळाडूचं नाव होतं. मग अर्थातच जल्लोष होणारच. याच दरम्यान सर आपण पाहिलं स्क्वेअर लेगच्या दिशेला एक चांगला फटका सुरेश जाधव यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय खूपसुरत आणि कलात्मकरित्या खेळणारा हा फलंदाज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र तितकाच तरबेज आणि धावसंख्या आपण पाहिली सर तर 11 या धावसंख्येवर स्थगित आहे. दुसरं षटक 12 या धावसंख्येवर स्थगित आहे सर. दुसरं षटक जे आहे पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना आपल्या सोबत अजून एक समालोचक जोडलेत आमचे मित्र गवळी साहेब. उद्या करूया जल्लोष. उद्या शेवटची रात्र आहे. या सगळी मास संपल्यानंतर आपण एकत्र चर्चा करूयात. या आठवणी पुन्हा पुन्हा आपल्याला कधी पुन्हा मी मगाशीच म्हटलं की पुन्हा 365 दिवस. उद्याच्या दिवसानंतर परवा सकाळी पुन्हा आपण आपल्या कामधंद्याला लागणार आहोत. क्रिकेटची चर्चा जरूर होईल एक हप्ताभर. त्यानंतर आपण आपल्या पूर्ण शेड्यूलमध्ये बिझी असणार आहोत. परंतु हे आनंदाचे क्षण आहेत, ते आठवणीत राहून जावेत म्हणून आपण नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये प्रयत्न करू. नक्कीच सर. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे सगळे क्लास 1 क्लास 2 अधिकारी ज्यावेळी या ठिकाणी खेळतात ना सर तर ते त्यांचं जे बालपण आहे ना ते जगतात सर. ज्या वयात त्यांनी अभ्यास केला होता आणि आपल्याकडे आपण पाहिलं सर ग्रामीण क्रिकेटच्या नादात भरपूर खेळाडूंचं करिअर बर्बाद झालंय. या दरम्यान सर आपण पाहिला एक चांगला चौकार पाहायला मिळाला. बॅटमधून धावसंख्या जाऊन पोहोचले 16 या धावसंख्येवर. रायगड क्रिकेटचं जर पाहिलं तर रायगड क्रिकेट अतिशय टॉप लेवलला आहे. देशामध्ये रायगड क्रिकेटमधून अतिशय दर्जेदार खेळाडू आहेत. पण सर आपण पाहिलं की राजपत्रित अधिकारी जर आपण पाहिले किंवा सरकारी नोकरीतले अधिकारी पाहिले तर रायगडमधून अतिशय प्रमाण कमी आहे सर. हो, अगदी खरं आहे. या गोष्टीशी मी तुमच्या मान्यता देईन. सुरेख बॉल फेकला गेला, टप्पा खाल्यानंतर थोडासा खाली राहिला बॉल, विकेट किपरनं त्याचं काम चूक बजावलेलं. परंतु इथून मात्र निर्धाव चेंडूची झाली सांगता. परंतु सर एक गोष्ट मी जरूर आवर्जून आता पहा, ज्यावेळेस आपण एखाद्या क्षेत्रामध्ये भरती असते किंवा त्या नियुक्त केलं जाते एखाद्या पोलीस दलामध्ये, तर तिथे जागा असतात 100 आणि ट्रेनिंगसाठी 10,000 लोक असतात. तसंच काहीसं रायगड क्रिकेटबद्दल आहे किंवा टेनिस क्रिकेटबद्दल आहे. लाखो खेळाडू प्रयत्न करतात परंतु यश मिळतो असं नाही की टेनिस क्रिकेट मी म्हणेन पूर्वी होतं. मी ज्यावेळेस खेळायचो त्यावेळेस आमचे आई वडील ओरडायचे. पण "Yes, सर अब्बा." काय हा नाही बोल. तर नक्कीच आपण त्या गोष्टीवर चर्चा करूया. परंतु सध्या आपण पाहतोय 16 धावा आहेत. यावेळेला आपण पाहिलं झेल होता की बम झालेला बॉल ड्रॉप झाला आणि इथून मात्र एक धाव पूर्ण केली. तर पूर्वी असं असायचं की उन्हाळ लोकांचा खेळ आम्ही ज्यावेळेस खेळायचो आई वडील ओरडायचे, परंतु आता तसं नाही राहिलं. आखाती देशांपर्यंत टेनिस क्रिकेट जाऊन पोहोचलाय. आपण पाहतोय व्यावसायिक दर्जाचे खेळाडू आता सध्या लाखो रुपये, आपण वार्षिक इन्कम जर त्यांचा इन अँड ॲव्हरेज बघितला, केतन म्हात्रे असेल, मोठे असेल, लाखो रुपयांमध्ये जात आहेत. 17 धावा आहेत 2 षटकांमध्ये 1 विकेटच्या मोबदल्यात. ISPL सारखा मोठा प्लॅटफॉर्म सुद्धा आज टेनिस क्रिकेटमध्ये आहे. त्यामुळे टेनिस क्रिकेटचे सुगीचे दिवस आहेत. परंतु 100 10 लोक ते करू शकतात. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. 17 धावा आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यात. टार्गेट सेट करावा लागेल. बॅटिंग करत असलेला संघ अर्थातच आपण इथे पाहाल
सनरायझर संघाला. हा फटका वॅकंड एरियामध्ये खेळला जरूर आहे तिथे क्षेत्ररक्षक. एकच धाव येईल. मोठी फटके येत आहेत परंतु धावा येत नाहीयेत. नक्कीच सर, धावसंख्या आपण जर पाहिली तर 18 धावा एक गड्याच्या मोबदल्यात तिसरे षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सुमित शिंदे याला आपण पाहतोय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगात काम करणारा हा एक अधिकारी. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेला कव्हरच्या दिशेने खेळलाय. डीप मिड विकेटचा खेळाडू धावत येऊन चेंडू अडवला. गौरव आणि फक्त आणि बघा तिकडे रामभाऊंनी सुंदर असा चहा ठेवलाय. दुसरे रामभाऊ जे आहेत आमचे जेवण बनवायला येतात दरवर्षी, त्यांचं योगदान खूप महत्वाचं असतं. धन्यवाद रामभाऊ. दरम्यान वळूया पुढच्या चेंडूकडे. काय यष्टी रक्षण आहे बघा सर. पंचांकडे दाद मागितली, पंच मात्र तटस्थ. पण यष्टी रक्षकाचं कौतुक करावं तितकं थोडंच. धावसंख्या आपण पाहिली 19, 1 बाद 19. चहाची जी व्यवस्था आमचे आता आमचे राम भाऊ आहेत त्यांची स्तुती करावी लागेल. जेवण ही दर्जेदार. सकाळच्या नाश्त्यापासून दुपारच्या जेवणापासून ते संध्याकाळच्या जेवणापर्यंतची सगळी व्यवस्था ही रामभाऊ आणि संपूर्ण मंडळी तिथे पाहत असतात. त्यांचं कौतुक करावं लागेल. हॉलिडे क्रिकेट क्लब करंजाडे पुरस्कृत आपण 3 दिवस रात्री फॉर्मॅट मधली ही मॅच पाहत आहात. चेंडू हवेत आहे आणि सुंदर असा झेल फॉलो थ्रू मध्ये संदीप देशमुख. संदीप देशमुख यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे सर. या एकूण स्पर्धा संपन्न होण्यासाठी संदीप देशमुख यांचं योगदान खूप महत्वाचं असतं. आणि हॉटेल स्वागतमचे सर्व आहेत. आडव्या बॅटने फटका मारण्याचा प्रयत्न, पण संघाला थोड्या अडचणीत टाकून संदीप देशमुख मात्र पवेलियनकडे परतलेत. कारण संघाची धावसंख्या सध्या आपण पाहतोय 19 धावा. 2 बाद 19, 2.4 षटकांचा खेळ झालाय. नवीन फलंदाज मैदानात आलाय सर. कोण आहे? अविनाश सहारे सर. या फलंदाजाकडे एक सर अविनाश सहारे याच्याकडे एक वेगळी शैली आहे खेळण्याची. पण निलेश लोखंडे याची रणनीती यावेळी मात्र सुंदर असा चहा. यावेळी मात्र सुरेख चेंडू, वेगवान चेंडू. अविनाश शहारेला काही समजलं नाही सर. निर्धाव चेंडू जातोय. पडवळ सर. डॉट बॉल झालाय. तसं बघायला गेलं तर सध्या थोडीशी अवघड परिस्थिती इथे आलेली आहे सनरायझर्स संघावर. कारण आपण पाहतोय 2.4 षटकांचा खेळ संपतोय. 2.5 षटकांचा खेळ संपतोय. 19 धावा आहेत धावपटलावर. म्हणजे धावगती फार मंदावली आहे. वाईडचा इशारा अंपायरचा. धावसंख्या पोचलेली 20 रन. 2.5 ओव्हर 2 विकेट. सुमित शिंदे गोलंदाजी करतायत आपलं दुसरं शतक घेऊन. बॉलिंग ट्रॅकवर मात्र बॉलर तयार असेल. लो फुल टॉस बॉल या वेळेला आपण पाहिलं. फक्त 1 रन. सनरायझरचे कॅप्टन संदीप देशमुख अतिशय चांगले खेळत असताना त्यांची विकेट पडलेली आहे. तीन ओव्हर झालेले आहेत आणि चौथी ओव्हर घेऊन आलेले आहेत सुशांत. चौथी ओव्हर घेऊन आलेले आहेत सुशांत. 3 षटकामध्ये जर आपण धावसंख्येचा विचार केला सर तर धावपटलावर धावा आपण पाहाल सध्याच्या घडीला. या बॉलवर आपण सिंगल धाव पाहिलीत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जात आहेत आणि 2 धावा कंप्लीटही केल्या जात आहेत. टीमची टोटल 2 न पुढे सरकेल. धावपटलावर धावा आहेत त्या मात्र धावसंख्या आपण पाहाल 23 धावा.
23 रन झालेले आहेत. ओ स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळेला आपण पाहिलं एक धाव बाईकच्या स्वरूपामध्ये, एक धाव इथे प्राप्त होईल. 24 धावा धावपटलावर पाहायला मिळतील. धावा खूप कमी येत आहेत. मोठी फटके खेळणं फार गरजेचं असेल. ही गॅप शॉट खेळलेला आहे, गॅप सिलेक्शन चांगला आहे. इथे मात्र प्रयत्न होत आहेत, परंतु आवाक्याच्या बाहेर आहे खेळाडूच्या. सीमारेषा पार करेल बॉल चौकाराला. स्कोर काय झालं? 28 झालं ना? 28 धावसंख्या झालेली आहे, 28 रन. बॉल द्या जुना. सेजल, जुना बॉल जिथे असेल तिथे आणून द्यायचा आहे. स्कोर काय झाला? 28 झालं का? 28 धावा आपण धावपटलावर पाहाल. आणि अशामध्ये आता गती वाढवावी लागेल. या बॉलवर आपण चौकारी पाहिलात. अशाच पद्धतीने खेळ करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या संघाला, तर आणि तरच एक मोठा फायटिंग स्कोर उभा करू शकते. बसा ना. मोठा फटका आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत असलेला वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. थांबा, प्लेयर थांबा, व्हॉलेंटियर जातील. व्हॉलेंटियर जा. चेंडू आणायला प्लेयर जाऊ नका, व्हॉलेंटियर जातील. बत्तीस धावा धावपटलावर पाहायला मिळतील. चौथं षटक प्रोग्रेसवर आहे. 3.4 षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा धावपटलावर पाहायला मिळतील. आता कुठेतरी थोडं वाटायला लागलंय की धावसंख्या पुढे सरकतीये. नक्कीच सर, 32 धावा धाव फलकावर. पुढचा चेंडू. यावेळी मात्र कमबॅक केले गोलंदाजांनी सर. बघा, यॉर्कर लेन चेंडू फलंदाजाला काही समजला नाही, पण एक धाव मात्र मिळाले. बाईटच्या स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा. एक आपण पाहिलं जो की थर्ड मॅन फाईन लेग शॉट थर्ड मॅनला 2 खेळाडू उभे आहेत, परंतु चोख कामगिरी बजावतायत. कारण तिथे क्विकली बॉल येत असतो. एज आणि इथून मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामधून बॉल निसटतो. प्रयत्न चांगले होते, परंतु अचानक ग्रीप मिळाली नाही आणि स्लीप झाले, आणि त्यामुळे कदाचित हा बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी 4 धावेनं टीमची टोटल पुढे सरकेल. 37 रन. षटकाची झाली समाप्ती. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या सर पोहोचले 37 धावा. आणि सर, आता आपण जो उत्कृष्ट चहा प्यायलो, तो चहा जो होता तो गुलाब जाधव यांच्या अथक प्रयत्नातून तो चहा आपल्याला मिळाला होता. आणि चहाची चव अतिशय सुंदर होती, गुलाब अमृततुल्य. हो. नावही अगदी दर्जेदार दिलंय, गुलाब अमृततुल्य. गुलाब जाधव, गुलाब म्हणजे नाम सुनकर फ्लावर मत समजना, लडका फायर है. गुलाब. वहिनींना खूप मदत असेल, हातामध्ये पाककला आहे. घरी सुद्धा खूप मदत होत असेल त्यांची. नक्कीच नक्कीच नक्कीच. गुलाब जाधव यांचं व्यक्तिमत्व खूप मोठं आहे सर. जीएसटी विभागात खूप मोठं नाव आहे गुलाब जाधव. आणि विशेष म्हणजे संदीप देशमुख यांच्या कायम संपर्कात असतात. सोबत धुमाळ साहेबांची देखील त्यांना साथ असते. आपण धुमाळ साहेबांची देखील समालोचन ऐकलं असेल. खूप सुरेख समालोचन आहे त्यांचं. हो. आवाज कणखर आवाज आहे, अगदी कडक. 4 षटक संपताय. 37 धावा आपण पाहिल्यात. 5वं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर, बॉलिंग रनवेवर राजू असेल. पहिला बॉल. ओ, या वेळेला आपण पाहिलं नो बॉल कॉल आहे. 1 धाव तर आली. दुसरीची मागणी होते का, नकार दिलाय. आणि सेफ आहे बॅट्समन, परंतु पुढचा बॉल फ्री हिट असेल.
बोनस असेल बॅट्समनसाठी, ना दिवाळी ना दसरा, परंतु हा बोनस पॉइंट असेल गोलंदाजीमध्ये. कारण इथून मात्र फ्री हिट असेल, मुभा असेल बॅट्समनला. एक रनआउट सोडलं तर या बॉलवर कोणत्याही प्रकारचा विकेट दिला जात नसतो. त्यामुळे संधी असते, नामी संधी असते, आणि त्या नामी संधीचा फायदा उचलतोय का? विकेट नाहीये हे जाणून घ्यावं लागेल. कारण मोठा फटका जरूर खेळलेला, आणि इथून मात्र एक धाव मिळाली. 40 धावा. 5वं षटक कार्यरत आहे. यावेळेला आपण पाहिलं कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. आमचे लिंबाजी साहेब सुद्धा इथे आलेले आहेत. बऱ्याचशा वर्षापूर्वी आम्ही त्यांच्याबरोबर समालोचन केलंय. म्हणजे ते समालोचक नव्हते, ते खेळायला होते. तेव्हा आमचे गुरव सर असायचे, आणि त्या पूर्ण डिपार्टमेंट बरोबर भातान कसखंड या विभागामध्ये त्यांची मॅच असायची, आणि खरोखर दर्जेदार खेळ असायचा त्यांचा, निंबाजी सरांचा. एक धावाली दुसरीची मागणी केली जाते का? हो, केली जाते. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. टोटल धावसंख्या 42. 4.3 षटकांचा खेळ संपलाय. 2 विकेट जाताना पाहिल्या. बॅटिंग करत असलेला संघ आहे अर्थातच सनरायझर. हा फटका थोडासा फसलाय जरूर, परंतु क्षेत्ररक्षक तिथे नाही आहे, त्यामुळे बॉल थांबणार नाही. सीमारेषेच्या बाहेर चौकार. 4 धावा. 46 धावा. 46 धावा धावपटलावर पाहायला मिळतील. लो फुल टॉस बॉल होता. यावेळेला शॉर्ट फाईन लेगला असलेला खेळाडू सतर्क आहे अगदी. वाईट बॉल आहे. 2 धावा येतील या बॉलवर. 48 धावांपर्यंत प्रवास करतो बॅटिंग करत असलेला सनरायझर संघ. विरोधात आहे टीम एमपीएससी किंग्स मेकर. वाईट बॉल कॉल. अजून एक एक्स्ट्राची एक धाव मिळेल. 49 धावांपर्यंत प्रवास होतोय. एक वाजून 24 मिनिटं. यानंतर अजून दीड मॅच असेल जवळजवळ. 49 धावा धावपटलावर. यावेळेला उडवलाय बॉलला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत बॉल फरार होणार. चौकारासाठी 4 धावा. अर्धशतक क्रॉस करतोय. 50+ धावा येत आहेत. 53 धावा धावपटलावर. चांगला फटका होता मागचा. स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. बॉल थांबणार नाहीये, कारण आउटफील्ड खूप फास्ट आहे, आणि बॉल जाणार थर्ड मॅन फाईन लेगच्या मधून. आणखी एक चौकार. कधी कधी ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते. 57 धावांपर्यंत बॅटिंग होताना पाहायला मिळेल बॅटिंग करत असलेल्या सनरायझर संघाची. आता कुठेतरी समाधानकारक धावसंख्येकडे वाटचाल करताना आपल्याला सनरायझर संघ दिसतोय. 2 बॉलमध्ये 8 धावा ज्या आल्या त्यांनी धावाला गती दिली. 5 षटकं संपताय. 57 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात.
नवीन गोलंदाज यावेळी पहिलाच चेंडू टाकलाय. वाईट गोलंदाज आहेत नीलकंठ. अगदी शंकराचा अवतार. रात्री 1:30 वाजताच्या सुमारास गोलंदाजी घेऊन आले नीलकंठ. 2-3 पावलांचा त्यांचा रनअप. माझ्यासोबत आहे सेजल जाधव. यावेळी मात्र लेग साईडला मिड विकेटच्या दिशेने खेळलेला चेंडू अतिशय गोळीच्या वेगाने चेंडू चाललाय सीमारेषा पार. चेंडू 4 धावांसाठी जातोय. धावसंख्या वाढती, धावसंख्या पोहोचते 52 ना? 62 धावांवर संघ पोहोचतोय. एक सन्मानजनक स्थितीत आपल्या संघाला नेताना स्पीकरचा आवाज एकदम कमी करा, बारीक करा. सहा ओव्हर 72 रन झालेले आहेत. पण कॉमेंट्री करत नाही, फक्त स्कोर सांगतोय. आवाज कुठे कमी? तो झोपलाय. 6 ओव्हर मध्ये 72 रन झालेले आहेत. 72-72. हॅलो हॅलो हॅलो. नाही नाही, अंपायरला बोलव ना. अंपायर जरा इकडे या ना. अंपायर अंपायर बाउंड्री चेक साठी या ना. झोपलेत ते.
2 रन. 2 रन 2. हॅलो हॅलो. बाईज आहे का सर? धावसंख्या 76 धावा. धावसंख्या 81 धावा. 81. धावसंख्या 86 धावा. 86. 86.
षटकार, धावसंख्या भोसले 92. मी पहिलेच सांगितलं होतं, जोपर्यंत सुरेश जाधव मैदानात आहे ना, मागच्या वर्षी याच मैदानात शतक झळकवलंय. जोपर्यंत सुरेश जाधव आहे 44 धावांवर खेळतोय. यावेळी ऑफसाईडला सुंदर फटका, एक धाव धावांपूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दुसरी धाव पण पूर्ण केली. जबरदस्त खेळी. सुरेश जाधव 46 धावांवर खेळतायत बघा. 23 चेंडू 46 धावा सुरेश जाधव. यावेळी पुन्हा एक चांगला फटका, 1 बाउन्स बाउंड्री आणि 50 धावा पूर्ण. सुरेश जाधव बॅट दाखवायचे. सुरेश जाधव आठवणी जाग्या करून दिल्या. सुरेश जाधव षटकार आहे, षटकार आहे. 52 धावा. बघा, सुनील पाटील आऊट झाल्यानंतर सुरेश जाधव यांनी त्याची कमी वासून दिली नाही, वारंवार आक्रमण करत राहिले. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला, एक धाव धावून पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट बघा किती फास्ट आहे. आउट आहे, आउट आहे, आउट आहे. काही हरकत नाही. सुरेश जाधव संघाला एक सन्मानजनक स्थितीत पोहोचवलंय. सुरेश जाधव बॅक टू द पवेलियन. थ्रो कोणी केला? विष्णू. विष्णू यांचा अचूक थ्रो. आणि आता मैदानात उतरलेत 1:40 विक्रम रामचंद्र मोरे. विक्रम रामचंद्र मोरे मैदानात. जादूगर रघुवीर सारखे बघा ग्लोज आहेत त्यांच्या हातात, पांढरे ग्लोज. जे ग्लोज रघुवीर जादूगर वापरत होता तेच ग्लोज आहेत ते. त्यांच्याकडे बघितल्यावर मारवण आटापटूची आठवण होते. जेपी डोमिनी. विक्रम मोरे, चांगला फटका ऑफसाईडला. विक्रम मोरेच्या बॅटमधून एक धाव धावून पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मात्र नाही, एकच धाव. धाव संख्या भोसले 102. 102, 102. अविनाश सहारे पुढचा फलंदाज. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु तो राहील प्रेक्षक. चाललाय षटकार. धावसंख्या भोसले 108. विजयासाठी 109 धावांची गरज आहे. साखरे, जबरदस्त असा परफॉर्मन्स होता आधीच्या मॅच मध्ये तुमचा. अभिनंदन तुमचं पुढील सुपर 6 ला पोहोचल्याबद्दल. धन्यवाद. चला, पुढील सामन्याच्या टॉस साठी दोन्ही कर्णधारांनी या. काय म्हणते? चहा आहे का गुलाब जाधव? पंचांसाठी चहा पाहिजे. गुलाब जाधव, गुलाब जाधव चहा पाठवून द्या. जरा पंचांना चहा पाहिजे. सर्वेश पाठक इधर आइए आप जरा, आपसे कुछ गुफ्तगू करनी है, इधर आइए. चला, फिल्डिंग लावा, नाही तर मग पुढच्या मॅचला आम्ही सगळे उठून जाऊ, तुम्हालाच खेळायला लागेल इथं. आणि टॉस उडवायला लवकर या. कुठल्या टीम आहेत त्या दोन? वॉरियर्स आणि बदलापूर दोन्ही संघांनी या लवकर. पुढची मॅच कोणाची आहे? चला, बदलापूर संघ या लवकर. शेवटची लोकल आपली बदलापूर लोकल आहे, लवकर या. येत आहे काय? बंडू मामा या लवकर. चला, फिल्डर लवकर या, धावत या थोडीसे. संदीप देशमुख,
परत काल सारखी कॉमेंट्री व्हायला लागली रात्री सारखी. गोलंदाज शिवानंद बिरादार. चार धावा. दोन चेंडू 4 धावा. नवीन फलंदाज कुणाल.
वॉरियर्स संघ कॅप्टन पाठवा. वॉरियर्स कोण आहे कॅप्टन? वॉरियर संघ कॅप्टन कदम अण्णा. अण्णा कदम टॉसला या. माझा शिथिलचा टॉस उडव. अण्णा कदम टॉसला या. माधव चप्पलवार या टॉस उडवा. नाही तर सकाळी खेळा. गोलंदाज संदीप देशमुख. हॉटेल स्वागतमचे मालक दम का मुर्गा. हा टॉस उडवा. धावसंख्या 18 धावा. काय काय चेक करा. नाईटचा नो चेक करा. फेअर डिलिव्हरी फेअर. जीएसटी वॉरियर संघाने बॅटिंग घेतले. बदलापूर गँग क्षेत्ररक्षणासाठी तयार राहा. 36 बॉल 89 धावा. गरज आहे 36 बॉल आणि 89 धावांची. विक्रम मोरे इन ऍक्शन.
2.3 ओव्हरमध्ये 26 रन्स. 3 ओव्हर 27 रन.
4 ओव्हर 40 रन. 4 ओव्हर 40 रन. 24 बॉलमध्ये 69 धावांची गरज. हॅलो. स्कोर हॅलो. 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 किती झालं? ओव्हर झाली का? 46 धावा झालेल्या आहेत. झिरोच असतो, एक पण रन नाही आला वाईड वरती. वाईड वरती पहिला काय तरी हा वाईडचा एक रन असतो ना पण नाही थांबणार ओव्हर रन. ओव्हर झाली का? हा एकदा एकच 5 ओव्हर 48 धावा झालेल्या आहेत. 18 चेंडूंमध्ये 61 धावांची गरज आहे. 18 चेंडू 61 धावा. आधी तर त्या ओव्हरला काय चाललंय? 8च रन आले. त्या ओव्हरला थोडे आले असते तर मग जरा आहे. नाही टफ आहे. नाही एवढं नाही त्याचं. 18 मध्ये 50 पर्यंत ठीक आहे. 50 पण ठीक आहे. 18 50 असतं आणि 20 ची ओव्हर आली असते. पण आता 18 60 आहे ऑलरेडी, म्हणजे तिन्ही 20 च्या ओव्हर पाहिजे. आता बॉलर आहे त्यांच्याकडे. कोण आहे बॉलर? बिराजदार. जितेश काय पहिलीच मॅच ती नव्हती सोडायला टायगर. बॉलर कोण आहे? ते हातात आलेले. हा बॉलर बॉलर को अविनाश. 2 मिनिटं.
17 चेंडूंमध्ये 60 धावांची गरज. हॅलो हॅलो हॅलो. उत्कृष्ट चौकार. 53 धावा. 16 चेंडूंमध्ये 56 धावांची गरज. झालं अपडेट झालं. नाही. अरे एक हाताने ट्राय. एक हाताने सुरेश काका होते ना. गरम झाली ना. मेन बॅट्समन लवकर काढून 61 61 फिरला. नाही नाही फिल्डर आहे ना. सुगीचा थ्रो होता थोडासा. किती बास होतं. अपडेट कर. केला ना. सहा ओव्हर 62 धावा. 12 चेंडूंमध्ये 47 धावांची गरज. 12 बॉल 47 रन. 12 बॉल 47. ओके 12 बॉल 47 रन. हे लोक अँकरिंग कसं करता. कॉमेंट्री स्लो खेळले लोक. 12 बॉल 47 धावा. प्रत्येक बॉल मॅच लवकर संपवला. चला स्पीड अप करायचंय. नारायण ना. नारायण सावगे. नका ते. नको ते आज. हॅलो 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 90. आणि स्कोर यूज झाला. स्कोर यूज झाला 62. किती 2 रन ना. अरे बॉल फिरला. किती मध्ये किती पाहिजे. इंग्लिश मध्ये 11 बॉल्स मध्ये 45 रन्सची आवश्यकता. 10 बॉल मध्ये. झोप नाही आली आज मला. इथे क्लोज कॉल आहे स्टंपिंग साठी.
नाही ना, पोचली बॅट, पोचली 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 बॅट पोचली. नॉट आउट. नॉट आउट आहे. बॅट्समॅन सेफ. हम्म. एक डबल आला आणि 2 डॉट आले. हा, डबल डॉट डॉट 3 बॉल झाले. अरे काय नाही नाही, डॉट आहे, डॉट आहे, आता 8 बॉल मध्ये 45 रन्स. डॉट बॉल आहे. ग्राउंड खाली झालं, खाली व्हायला लागलं ground. Yeah! It's 8 बॉल 44. नाही नाही, थर्ड अंपायर नाही थर्ड विचारलं. नॉट अंपायर आउट विचारलं. बॅट्समॅन आउट. इट्स अ स्टंपिंग. आउट आहे. नारायण आउट झाला. प्रमोद फाळके. सर नवीन बॅट्समॅन कोण आहे? अरे बिचारायला बॅटिंग द्यायची का नाही नसते करायला. डॉट आता काय झालं सोड. डॉट आहे. 6 बॉल 44 धावांची गरज. बॉलर नेम काय? गजानन. बॉलर कोण आहे? गजू आहे का? हा हा. अँकरिंग नाही गेली ना, कॉमेंट्रिंग नाही गेली ना तुषार काका? कॉमेंट्री गजानन. गजानन. पहिला बॉल डॉट. पहिलाच झाला, एकच झाला ना. एकच झाला डॉट. गजानन काका, 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 मोरे काका. अरे शॉट रे. यार पॉइंटचा फिल्डर बाहेर काढा ना, बॉल टाकायची. 4 रन. टीम वॉरियर्स पटकन पटकन मॅच संपल्यानंतर मैदानात या, फिल्डिंग सेट करा, आउट करा, त्यांची बॅटिंग करा, मॅच जिंका, घरी जाऊन झोपू द्या. बोर झाला का आता? झोप आली, उद्या सकाळी जायचं म्हणून. कोचिंगला 6 वाजता. अरे का नाही थांबली तू. मगाशीची मॅच झाल्यावर जायचं. कोणच सोडा. पप्पाची आणि टायगरची. मॅच अशी बघायसारखी आवडली. अरे यार हे कर ना, एक रन. एक. किती बॉल राहिले? 3 बॉल राहिले. जेव्हा आपण 0 4 आणि 1. 3 बॉल डॉट 4 1. बॉल मध्ये 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. घुमला बॉल. बाउंड्री. बाउंड्री आहे ना. अंपायर. बाउंड्री आहे का बाउंड्री. आताची? 4 धावा.
त्याला ठीक आहे पण पॉवर मोमेंटमच मॅच बनवून दिली नाही ना त्यांना. मस्त लागलं. काका तुम्ही बॉलिंग चालू करा, बॅटिंग सोडून टाका. बॅटिंग सोडून टाका, बॉलिंग चालू करा. कोण आहे नवीन बॅट्समॅनचं नाव? बॅट्समॅनचं नाव काय? सुमित सुमित शिंदे. सुमित शिंदे. सुमित शिंदे सुमित शिंदे. Fast ball. Fast ball. 4 run. ना ना. अरे बास ना, किती वाजवणार? एक पण डॉट. संपले. ओव्हर संपलेले आहेत. सनरायझर्स मॅचला जिंक